नमस्कार महिलांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांसाठी, भगिनींसाठी एक आनंदाची बातमी आहे. जी ई-के-वाय-सी प्रक्रिया बंद झालेली होती, ती आता परत शासनाकडून चालू करण्यात आलेली आहे. वेबसाईटवरती तुम्ही नोटिफिकेशन आलेलं पाहू शकता. ही ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना असणार आहे, ज्यांची ई-के-वाय-सी जी अगोदर केलेली होती, त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत. फक्त त्यांच्यासाठीच ही विंडो ओपन करण्यात आलेली आहे. नव्याने ई-के-वाय-सी करत असाल तर होणार नाही आहे. ज्यांची ऑलरेडी व्यवस्थितरित्या ई-के-वाय-सी झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा ऑप्शन नाही आहे. फक्त ज्यांची ई-के-वाय-सी करताना चुका झालेल्या आहेत त्यांच्यासाठीच हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी चुका केलेले, जे शेवटचे 2 प्रश्न होते त्यांच्यामध्ये जे संभ्रम झालेले होते, जे चुकीचे पर्याय निवडले ते होयच्या जागी नाही केलेले आहेत किंवा नाहीच्या जागी होय केलेले असतील, अशा चुका झालेल्या असतील, तर त्यांच्यासाठी हे शेवटची संधी असणार आहे. याच्यामध्ये कुठलीही वाढ देण्यात येणार नाही आहे पुढे. ही शेवटची संधी असून तुम्हाला लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ज्यांच्या चुका झालेल्या, ज्या महिलांनी चुकीचे फॉर्म ई-के-वाय-सी भरलेली होती या अगोदर, त्यांना हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. आणि ई-के-वाय-सी जर तुम्हाला करता येत नसेल तर वरती आय बटन आहे, तिथं तुम्हाला आपला व्हिडिओ भेटेल चॅनलचं, जिथं ई-के-वाय-सी कसं करायचं चूक झालेली असेल तर ई-के-वाय-सी करताना ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. महिलाच्या पतीचं निधन झालेलं असेल किंवा वडिलांचं निधन झालेलं असेल, तरी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यांची ई-के-वाय-सी कशी करायची हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या व्हिडिओत सांगण्यात आलेलं आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. आणि आज 6 फेब्रुवारी 2026 रोजी हा ऑप्शन देण्यात आलेला आहे. इथं तुम्ही सविस्तर पाहू शकता, नोटिफिकेशन आलेलं आहे. ई-के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आलेले आहेत. म्हणजे फक्त या नोटिफिकेशननुसार तुम्ही समजून घेऊ शकता की फक्त त्याच महिलांना ई-के-वाय-सी करता येणार आहे ज्यांच्या चुका झालेल्या आहेत. आणि जर तुम्ही नवीन ऑलरेडी तुम्ही सक्सेसफुली ई-के-वाय-सी केलेली असाल तरी तुम्हाला ऑप्शन येणार नाही आहे परत ई-के-वाय-सी करण्याचा. जसं की तुम्हाला आता मी दाखवणार आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर इथं लाभार्थी महिलेचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर इथे कॅप्चा आहे तसा भरून घ्यायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं सहमती द्यायची आहे आधारची या वेबसाईटला वापरण्यासाठी. तर ओ-टी-पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आता माझं घरातील महिलेचं ऑलरेडी ई-के-वाय-सी सक्सेसफुली केलेली होती मी मोबाईलवरूनच. तर त्याचं आता नोटिफिकेशन आलेलं आहे. हा आधार क्रमांक ई-के-वाय-सी दुरुस्तीच्या यादीत नाही. म्हणजे त्यांनी एक लिस्ट बनवलेली आहे. जे लाभार्थी महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे अशाच महिलांना इथं संधी मिळणार आहे. ज्या महिलांची ई-के-वाय-सी सक्सेसफुली झालेली आहे त्यांची यादीतून नाव दिसणार नाही आहे तुम्हाला ई-के-वाय-सी परत करण्यासाठी, किंवा ज्या महिलांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांचंही इथं ऑप्शन नसणार आहे. फक्त ज्या महिलांची ई-के-वाय-सीची जी लिस्ट आहे, ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे अशांचीच लिस्ट काढून इथं त्यांनाच ऑप्शन देण्यात आलेलं आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी, दुरुस्ती करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता ज्या महिलांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे लवकरात लवकर त्यांनी करून घ्यायची आहे. त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे. आणि अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा की त्यांना मदत व्हावी या व्हिडिओमार्फत ई-के-वाय-सी करण्याची. आणि ई-के-वाय-सी केलेली नसाल तर समोरच तुम्हाला व्हिडिओची लिंक देण्यात आलेली आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. तिथं जाऊन तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे, किंवा समोर आय बटन आहे तिथंसुद्धा तुम्ही क्लिक करून ई-के-वाय-सी करू शकणार आहात. शेवटची संधी आहे महिलांनो, सोडू नका. तुम्हाला लवकरात लवकर ई-के-वाय-सी करायची आहे. आणि जर कुठलीही संभ्रम असेल तर व्हिडिओ व्यवस्थितरित्या पहा, जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते पाहून तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.